जानेवारीचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि या काळात निसर्गात भरपूर प्रमाणात नवनवीन अशा भाज्या येतात आणि या भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून मस्त अशी चमचमीत मिक्स भाजी केली जाते आणि त्याच्यासोबत तीळ लावून बनवलेली मस्त अशी गरमागरम टम्म फुगलेली खरपूस बाजरीची भाकरी बनवली जाते आणि थंडीच्या दिवसामध्ये या भाज्या खाणं खूप आरोग्यदायी असतं. त्याचबरोबर निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तसेच आपल्याकडे एक म्हण सुद्धा आहे, जो न खाये भोगी तो सदा रोगी. या म्हणीवरून ही भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी किती आरोग्यदायी आहे हे समजतं. चला तर पटकन भाजी बनवायला घेऊयात. तर सर्वात पहिल्यांदा या भाजीसाठीचं एक वाटण बनवून घेऊ. या भाजीमध्ये किंवा वाटणामध्ये काहीच मसाले वापरले जात नाहीत, तरीही भाजी खूपच टेस्टी बनते. तर एका पॅन मध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घेतले आणि हे तीळ मंद गॅसवरती चांगले फुले तोपर्यंत खरपूस असे भाजून घेतले. तर या भोगीच्या भाजीमध्ये वाटणामध्ये तीळ घालण्याची परंपरा आहे, त्यामुळे तीळ हलकेसे भाजून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर पॅन मध्ये 3 ते 4 चमचे ओल्या नारळाचा खीस किंवा सुक्या नारळाचा खीस वापरला तरीही चालेल. आता हा खोबऱ्याचा खीस चांगला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि हे भाजलेलं खोबरंही एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि या तेलामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे ऍड केले. तेलामध्ये कांदा हलकासा परतून घेतला आणि यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे ऍड केले. आता कांदा, लसूण, आलेही चांगले सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेतले. कांद्यासोबत आलं आणि लसूणही चांगलं भाजलं गेल्यामुळे याचा कच्चा वासही निघून जातो. आता आपण जे तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते चांगलं थंड झालं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलं आणि हे पहिल्यांदा सुकच बारीक करून घ्यायचं, म्हणजे तीळ आणि खोबरं अगदी बारीक वाटलं जातं. आता यामध्ये भाजून घेतलेला कांदा, आले, लसूण ऍड केले. त्याचबरोबर थोडीशी देठासहित कोथिंबीर ही घातली. तर अशा पद्धतीने वाटणामध्ये देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे हे भाजीचं वाटण बनवताना देठासहित कोथिंबीर नक्की वापरावी. आता हे सर्व मिक्सरमध्ये मस्त असं फिरवून घेतलं आणि आपलं हे भाजीचं वाटण बनून तयार झालं. त्यानंतर भाज्यांमध्ये मी येथे निवडून स्वच्छ करून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा, 2 मीडियम साईजची वांगी, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 1 बटाटा, 1 वाटी वाटाण्याचे दाणे, 1 गाजर, 1 वाटी ओला हरभरा. तर हरभरा फक्त याच दिवसात मिळतो, त्यामुळे या भाजीमध्ये नक्की वापरतात. त्यानंतर पातीचा जो ओला कांदा असतो ते छोटे छोटे 3 कांदे मी कट करून घेतले आहेत. तसेच 3 हिरव्या मिरच्याही घेतल्या आहेत. आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं. या भाजीमध्ये मसाले जास्त वापरत नाहीत, पण तेल मात्र जास्त असेल तर भाजी खूप छान टेस्टी बनते. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले. जिरे चांगले फुलले की यामध्ये कट करून घेतलेला पातीचा कांदा ऍड केला. आता हा कांदा अगदी जास्त परतायचा नाही, हलकासा परतून घ्यायचा आणि यामध्ये मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले टोमॅटो ऍड केले. तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटोची साईज लहान मोठी ठेवू शकता. त्यानंतर टोमॅटो ही अगदी हलकासा परतून घेतला आणि यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते ऍड केलं. आता हे वाटण ही मंद गॅसवरती 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. तर आपण तीळ, कांदा आणि खोबरं ही चांगलं भाजून घेऊन वाटण बनवलं होतं, त्यामुळे वाटणातून अगदी लगेचच तेल रिलीज व्हायला सुरुवात होते. तर बघा, अगदी 2 ते 3 मिनिटातच या मसाल्याला तेल सुटलं आहे. आता या स्टेजला यामध्ये भाज्या ऍड करू. तर या मिक्स भाजीमध्ये आपल्याकडे जे हिरवं वांग घालतात ना, ते हिरवं वांग मला पंजाबमध्ये मिळालं नाही, त्यामुळे मी हे लाल वांग घेतलं आहे. आता या सर्व भाज्या यामध्ये मी ऍड केल्या. तुम्ही यामध्ये बोरही वापरू शकता, तसेच पालेभाज्या आणि ऊसही वापरू शकता, पण आमच्याकडे ह्या भाज्यामध्ये बोर किंवा पालेभाज्या वापरत नाहीत, त्यामुळे मी आमच्या पद्धतीने ही भाजी बनवत आहे. आता या सर्व भाज्या मसाल्यांसोबत मंद गॅसवरती हलक्याशा परतून घेतल्या आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर ऍड केली. आता गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेम वरती भाज्या चांगल्या 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायच्या. अशा पद्धतीने मीठ आणि हळदीमध्ये भाज्या चांगल्या परतून घेतल्यामुळे भाज्यातील कच्चा वास नाहीसा होतो आणि भाजी बनल्यानंतर खूप छान टेस्टी लागते. आता पहा, भाज्यांसोबत मंद गॅसवरती मसालेही मस्त असे भाजले गेले आहेत
आणि हळद मिठामध्ये भाज्याही मस्त अशा मुरल्या गेल्या आहेत. आता या भाजीमध्ये दुसरा कोणताही मसाला मी वापरणार नाही, तर फक्त कोल्हापुरी लाल तिखट मसाला वापरणार आहे. तर मी येथे 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट मसाला ॲड केला आणि 1 मिनिट भरासाठी मंद गॅसवरती परतून घेतलं. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, या भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं, थंड पाणी वापरायचं नाही. तर भाजी शिजवण्यासाठी थंड पाणी वापरलं तर भाजीची चव जाते. त्यामुळे मी यामध्ये 2 कप गरम पाणी ॲड केलं, तुमच्या आवडीनुसार. म्हणजे तुम्हाला कितपत भाजी दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. तर या भाज्या मंद गॅसवरती आपण 5 ते 7 मिनिटं परतून घेतल्या होत्या, त्यामुळे तेलामध्येच अर्धवट शिजल्या गेल्या आहेत. त्यामुळे खूप जास्त पाणी घालायचं नाही. तर पहा, मी येथे भाजीच्या अगदी बरोबरीने पाणी ॲड केलं आणि यावरती झाकण लावून मंद गॅसवरती भाजी शिजण्यासाठी ठेवून दिली. आता भाजी शिजते तोपर्यंत आपण तीळ लावून मस्त अशी खरपूस भाजलेली बाजरीची गरमागरम भाकरी बनवून घेऊयात. तर भाकरी बनवण्यासाठी मी येथे आपल्याकडे सर्वांच्या घरी आमटीसाठी जी छोटी वाटी असते त्या वाटीने 2 वाट्या बाजरीचे पीठ घेतलं. 1 वाटी पिठामध्ये 1 भाकरी बनवून तयार होते. तर भाकरी बनवत असताना खूप जास्ती पीठ एकाच वेळेस घ्यायचं नाही. तर पहा, मी येथे 2 भाकरीचं पीठ घेतलं आहे आणि हे बाजरीचं पीठ मी रेडीमेड आणलं होतं. रेडीमेड पीठ खूप दिवसाचं असू शकतं, त्यामुळे मी येथे पीठ मळण्यासाठी कोमट पाणी घेतलं आहे. तर तुमच्याकडे जर पीठ ताजं असेल तर थंड पाणी वापरलं तरीही चालू शकतं. तसेच तुम्हाला जर ही बाजरीची भाकरी एकदम मऊ पाहिजे असेल तरीही तुम्ही अगदी कडकडीत गरम पाण्याने पीठ मळून घेऊ शकता. त्यानंतर पहा, मी येथे 2 भाकरीचं पीठ घेतलं होतं. हे पीठ सुरुवातीला घट्ट असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर भाकरी बनवण्यासाठी एकाच भाकरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि बाकीचं पीठ बाजूला ठेवून द्यायचं. तर अशा पद्धतीने एकाच भाकरीचं पीठ घेऊन चांगलं मळून भाकरी बनवल्यामुळे भाकरी व्यवस्थित थापता येते. तर हे पीठ मळत असताना फक्त पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर हाताचा हा जो भाग असतो ना, त्या भागाने पीठ दाबून चांगलं मळून घ्यायचं. पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकी भाकरी थापायलाही सोपी जाते, त्याचबरोबर साईडने चिराही जात नाहीत, शिवाय भाकरी खायलाही खूप चविष्ट बनते. तर हे भाकरीचं पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं. आता या मळलेल्या पिठाचा चांगला गोळा करून घ्यायचा, हातावरतीच थोडासा थापून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा, म्हणजे काठ एकसारखे होतात. आता भाकरी थापण्यासाठी पोळपाटावरती थोडंसं सुकं पीठ टाकायचं, म्हणजे पोळपाटाला भाकरी चिकटणार नाही. त्यानंतर हातालाही थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे भाकरी व्यवस्थित हाताने सरकवता येते. आता पहा, भाकरी अशा पद्धतीने एका हाताने थापत सरकवायची आणि दुसरा हात साईडला काटाने लावून घ्यायचा. भाकरी थोडीशी मोठी झाली की उचलायची, खाली पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि परत भाकरी अशाच पद्धतीने थापून घ्यायची. भाकरीच्या खाली आणि हातालाही खूप जास्त सुकं पीठ लागलं गेलं तरीही भाकरी अशी पटपट सरकत नाही. अशा वेळेस पाण्यामध्ये फक्त बोट बुडवून घ्यायचं आणि हाताला पुसून घ्यायचं. आता भाकरी मध्यम आकारामध्ये झाल्यानंतर दोन्ही हाताने अशा पद्धतीने भाकरी थापत सरकवून घ्यायची, म्हणजे भाकरी सर्व बाजूनी एकसारखी पातळ थापली जाते. आता पहा, भाकरी मी अजून थोडीशी थापून मोठी करणार आहे. त्या अगोदर यावरती अशा पद्धतीने तीळ लावून घ्यायचे. तर भाकरीवरती सर्व बाजूनी तीळ लावून घेतले आणि पहिल्यांदा हे तीळ हलक्या हाताने दाबून घेतले आणि त्यानंतर दोन्ही हाताने परत भाकरी थोडीशी थापून घेतली. आता भाकरी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी भाकरीच्या काटाने एका हाताने अशा पद्धतीने भाकरी थापून फिरवून घ्यायची आणि आपली ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी पहा, अगदी काटानेही पातळ आणि एकसारखी बनवून तयार झाली आहे. आता ही भाकरी तव्यामध्ये टाकण्यासाठी तुम्ही दोन्ही हातावरती अशा पद्धतीने उचलून घेऊ शकता आणि जी पीठ लावलेली बाजू आहे ती तव्याच्या वरच्या साईडला करायची, किंवा अशा पद्धतीने एका हातावरही तुम्ही भाकरी उचलून घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीनेच एका हातावरती भाकरी उचलून घेते आणि पीठ लावलेली जी भाकरीची बाजू आहे ती तव्याच्या वरच्या साईडला करून द्यायची. आता पहा, गॅस मोठा आहे आणि तवाही चांगला तापलेला होता, त्यामुळे
भाकरी एका साईडने लगेचच भाजली जाते. आता या भाकरीच्या वरती अशा पद्धतीने पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि हे भाकरीच्या वरती जे लावलेलं पाणी आहे ते पूर्णपणे सुकू द्यायचं नाही किंवा पूर्ण ओलं असतानाच भाकरी पलटायची नाही. तर हलकंसं ओलं आहे या स्टेजला भाकरी पलटून घ्यायची. जर तवा व्यवस्थित तापला नसेल किंवा गॅसची फ्लेम स्लो असेल तर मात्र भाकरी पलटताना तुटते किंवा मोडते. आता भाकरी पलटल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेम वरती दुसऱ्या साईडने भाकरी चांगली भाजून घ्यायची. आता ही भाजलेली भाकरी उलटी करून तव्यामध्येच तुम्ही शेकून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने अर्धवट तव्यात भाकरी भाजून घ्यायची आणि पूर्णपणे आगीवरती भाजून घ्यायची. तर अशा पद्धतीने अर्धवट तव्यात आणि पूर्ण आगीवरती भाजून घेतलेली भाकरी खूप छान भाजली जाते. तर मी आज रेडीमेड पिठाची भाकरी बनवली. याऐवजी ताज्या तळून आणलेल्या पिठाची भाकरी खूप छान बनते. तर पहा, ही आपली मस्त अशी तीळ लावलेली, टम्म फुगलेली, खरपूस भाजलेली गरमागरम बाजरीची भाकरी तयार झाली आहे. दुसऱ्या साईडला मंद गॅसवरती आपण भाजी ठेवली होती ती पाहून घेऊयात. तर पहा, भाजीला मस्त असं तेल सुटलं आहे, मस्त अशी शिजली गेली आहे आणि ही भाजी पहा अगदी खूप अशी पातळही नाही आणि खूप अशी दाटसरही नाही. तर मी मध्यम कन्सिस्टन्सीवरती ठेवली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता. सर्वात शेवटी यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि आपली ही मस्त अशी चमचमीत भोगीची मिक्स भाजी बनून तयार झाली. सोबत मस्त अशी गरमागरम तीळ लावलेली, खरपूस भाजलेली बाजरीची भाकरीही तयार झाली आहे. तर ही मी बनवलेली मिक्स भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय बाय, परत भेटू.